शुभप्रभात सर्वांना. बघा वाजले तर 5:30 आणि मी तुळशीला पाणी वगैरे घालून दिवा वगैरे लावला, अगरबत्ती लावली आणि रांगोळी काढणार. तर तुम्हाला व्ह्यू दाखवते. तर पहाट झाली 5:30, मस्त असं वाटते. आणि पूजा झाल्यानंतर तर मी रोज कोरा चहा घेत असते. तर कोरा चहा घेतला आणि यांना पण ठेवायचा होता थोडा, आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली. बघा आज पौर्णिमा होती, तर फुले वगैरे पण होती. तर मस्त असं मंदिरात वाटते, देवघरात आरती वगैरे धूप वगैरे लावून घेतला. आणि आता म्हणलं स्वयंपाक वगैरे करायचा. तर चहा परत एकदा अजून दुधाचा झाला. तर ह्यांना दुकानात जायच्या वेळेस पण एकदा दुधाचा चहा असतो सगळ्यांसाठी, कामवालं कोरा चहा पित नाहीत. तर मग चहा वगैरे झाला, आणि चहा असा नाहीच तर शाही वगैरे लागते चहात ह्यांना. त्यामुळे मग बसले आवरून बघा. तर चला आता मग स्वयंपाकाची तयारी. तर चपात्या वगैरे बनवून घेते, आणि पाणी पण आलं होतं बघा, पाणी पण भरायचं होतं. तर पटकन मग पटपट स्वयंपाक करून सर्वेला पण जायचं असते, त्याच्यामुळं पटदिशी स्वयंपाक बनवून घेतला. आणि पाणी पण भरायचे, आत्याची पण लगबग माझी पण चालू आहे. हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. बघा माझ्या चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. तर झालं का नाही स्वयंपाक वगैरे. तर आज आहे पौर्णिमा, तर माझा उपवास आहे आणि चहा चालू आहे नेहमीप्रमाणे दुसऱ्या वेळेसचा. तर युनिफॉर्म वगैरे घातला आणि चाललो आता. सर्वेच टाईम झाले, काम वगैरे झालं, पाणी आलं तर मुलं गेली शाळेला, स्वयंपाक वगैरे झाला. माझा तर आहे उपवास. तर आता चहा ठेवून चहा घेऊन जायचं आहे. तर तुमचा झाला का नाही स्वयंपाक सांगा नक्कीच. आज देवपूजा वगैरे मस्त अशी फुलं वगैरे आहेत देवपूजेला, तर असं फ्रेश वाटते बघा. आणि दुकानात गेले हे नाही, तर झालं स्वयंपाक. तर मेन दूध पण खराब झालं एक आमचं. चहा ठेवते आता. कपडे वगैरे झाले, पाणी आहे तर कपडे वगैरे सगळं स्वच्छ होते. आज एक तर 4था दिवशीच पाणी येते आमच्यात रोज. तर मस्त असं फ्रेश वाटते पाणी आल्यावर. 4 दिवस घाण झालेलं. तर जायचं आज आहे 11वा दिवस सर्वेचा आमचा. तर 2 दिवस राहिलेत अजून, 14 दिवसाचा सर्वे आहे. तर करायचं एवढं. आता वस्तीवर जायचं आहे. तर वाडी वस्ती म्हणतं, गाडीवर जायला लागतं मला, गाडी घेऊन जाणार आहे. तर मी म्हणजे मला शाई पण हलवायची होती ताकासाठी. तर मी आता लवकर जाऊन येणार आहे. 20 घरं तर आहेत, करून आलं मग नंतर मी हलवणार आहे. तर चला मग येऊया, भेटूया पुढं आल्यावर. अजून मी रिटर्न येते त्यावेळेस व्हिडिओ अजून काढेन. तर या तुम्ही पण चहा घ्यायला, आम्ही पण घेतो. आत्ते बसले, आत्याला पण द्यायचं आहे. तशी जायला लागला मस्त असा चहा. त्याला दुधाचा चहा प्यायचा नाही मला, तरी पण मला अजून आवडायचं आहे, पण फक्त बिनी घातले नाही. तर मला अगोदर चहा ठेवा, चहा घ्यावा, पटकन जायचं. वेळ तर भरपूर झाला, 9:30 वाजून गेले. ऊन पण भरपूर लागते परत, आणि मेन म्हणजे सगळी लाभार्थी सापडत पण नाहीत घरी, असं होते. तर आज वाडी वस्तीवर आहे त्यामुळे असते सगळी, काय एवढ्या लांब कुठे जात नाहीत. तर चला मग भेटूया पुढं. तर आले बघा सर्वे करून, म्हणजे मॅडमला पण घालवायचं होतं. बोर्ड आपलं चालू आहे ना पेपर शाळेवर, तर बोर्डाचं तिथं गाडी चार्जिंग नाही, मग त्यांना सोडून आली. त्यांचा कॉल आला होता. आणि मग आकडेवारी वगैरे द्यायची त्यांना. सर्वे वगैरे झाला. तर आता म्हणलं ताक हलवायचं मला बरं का. तर पाणी वगैरे थंड करायला ठेवले. त्यांचा फोन आला त्यामुळे बघा व्हिडिओ कट झाला. आणि दही एवढं शाई साठले आपली, तर दहीच म्हणायचं. शाईचं केले आणि ताक म्हणजे उन्हाळ्यात तर चांगलंच असतं, आणि शरीराला ताक हे चांगलंच असते पेलेलं, पण ते दुपारी प्यायचं. तर आता पाणी फ्रीजमधलं काढलं बघा, एवढंच एक तांबे, थोडं अजून ॲड करायचं नॉर्मल पाणी. आणि हे हलवून घेते मी. ह्या रवी ना, तर रवी सापडत नव्हती, तर मला सापडली, शोधली मी सकाळी 17 ठिकाणी शोधली तेव्हा सापडली. ते जरा वेगळी आमची रवी, मी मिक्सरला करते त्यामुळे ह्याचा काही विषय येत नाही. पण आता करायचं आहे मला ह्याच्यावर ही. तर करते बघा, लोणी तुम्हाला दाखवते ताक पिण्यासाठी. मग ते पूर्ण निवळल्यागत होते, लोणीच नुसतं निघते धुतल्यात सारखं ताक होते. मग तसं पण नको आहे, आणि मग जास्त घट्ट पण नको आहे, असं आहे. तर रवीनं चांगलं येते बघा. तर करते रे, आज पौर्णिमा आणि ताक पिलं तरी छान वाटते. खिचडी वगैरे काय मी घातली नाही. खरबूज वगैरे आहे. अजून चहा झाला, तर सर्वेला गेलो. चहा प्यायचा नाही म्हणलं तर चहा होतोच. चला आता करते मी. तर बघा इकडं लोणी निघालं, एवढंसं मी ठेवलंय कडवण्यासाठी. आणि इकडं असं आपलं ताक आहे. तर जास्त असं ही झालंय, म्हणजे शाई असते ना ते, त्याचंही झालंय. ते मी मोबाईल चालू आहे बघा, तर तुम्हाला आवाज येत असेल त्याचा. हे असं ताक आहे. या तुम्ही मस्त ताक प्यायला थंडगार असं. आणि भाजी गरम करायला लागली, तर जेवाय आले तर
सकाळी केलेली असते, त्यामुळे थोडंसं गरम करायचं. तर हे आपलं काय म्हणतात हरभरे भाजलेले आहेत, आत्याना भाजलेत वाटतं. या जेवायला पण सगळे आणि जेव्हा बसले तर माझा उपवास आहे तर त्यासाठी आणले बघा वेपर्स आणि चिक्की आहे. परत तिकडं खरबूज आहे, अजून भरपूर काहीतरी उपवासाचं आहे. त्यामुळे मी काही खिचडी बनवली ना, या तुम्ही पण जेवायला. तर एवढंसं लोणी निघालं आहे, तर कुठं ठेवायचं म्हणलं परत आंबट होईल, कडवून टाकावं.